आणि शाळा किती तारीखपासून बंद आहे? 3 जानेवारी. आणि मॅडम पण नाही ह्यो असा एका शाळेचो विद्यार्थी. शाळेक टाळा मारल्यानंतर शाळेच्या विद्यार्थ्यांका व्हरांड्यातच बसून अभ्यास करण्याची वेळ येली. ह्यो धक्कादायक प्रकार खय घडलो तुमका माहिता? शिक्षण मंत्र्यांच्याच जिल्ह्यात म्हणजेच सिंधुदुर्गात. पण या विद्यार्थ्यावर शाळेच्या व्हरांड्यात बसण्याची वेळ कित्या येली? शिक्षक खय गेले? शाळेक टाळो कित्या दिसता? या सर्व प्रश्नांची उत्तरा या व्हिडिओतून बघूयात. स्कूल चले हम असा म्हणत शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर घर बैठे हे हम असा म्हणण्याची वेळ येली. ह्यो धक्कादायक प्रकार शिक्षण मंत्र्यांच्याच जिल्ह्यात घडलो. देवगड तालुका आरेगाव या गावात 1ली ते 4थी पर्यंत जिल्हा परिषदेची शाळा असा. पण ही शाळा गेल्या 2 महिन्यांपासून बंद असा. कारण या शाळेतील शिक्षकांका दुसऱ्या शाळेत ट्रान्सफर केल्यानी आणि विद्यार्थ्यांची वाटच लागली ना हो. विद्यार्थ्यांसकट शाळेची अवस्था पण बिकट झाली असा. 2 पट संख्या असलेल्या मुलांका आता कोण शिक्षक देता काय रे शिक्षक अशी म्हणूची वेळ येली. आणि शाळा किती तारीखपासून बंद आहे? 3 जानेवारी. आणि मॅडम पण नाही स्क्रीनवर दिसणारो व्हायत्या झिलग्याचं नाव चिरंजीव खरात. तो 4थी इयत्तेत शिकता. चिरंजीव अभ्यासात फार हुशार असा. शाळेत टाळू लागल्यानंतर पण शाळेच्या वरांड्यात बसून तो अभ्यास करता. त्याका शिकूक ना शिक्षक असत ना त्याचे सवंगडी. तो नेहमीप्रमाणे शाळेचो गणवेश घालता आणि शाळेच्या वरांड्यात बसून एकटोच अभ्यास करीत राहता. शाळेतील शिक्षकांबाबत त्याका विचारल्याने असता चिरंजीवन खरा कायता सांगितल्यान. ही शाळा अतिशय दुर्गम आणि जंगलमय भागात असा. शिक्षिकेच्या दुसऱ्या शाळेत ट्रान्सफर झाल्यानंतर त्यांनी चिरंजीवाच्या हातात शाळेची चावी दिल्यानी म्हणजे एक प्रकारे त्यांनी शाळेकच टाळो मारल्यानी. त्यामुळे त्याका शाळेत शिकूक कोणी येणार नाही. तरी पण तो दररोज शाळेत जायचो. शाळेच्या दरवाजाचो टाळो उघडायचो आणि एकटोच अभ्यास करीत राहायचो. मग काय, चिरंजीवच्या या हुशारीची दखल अख्ख्या सिंधुदुर्गान घेतल्यान. कारण तो शिक्षकांशिवायच अभ्यास करीत राहायचो. पावसा मला पावसाचे ढग बनवू दे, डोंगर दरी आणि शेतात मला खूप कोसू दे, शेतकरी बाबा. शाळेच्या या दुरावस्थेवर ग्रामस्थ प्रचंड संतापले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शिक्षण अधिकारी प्रदीप कुडाळकर यांच्याशी बोलणं केलं तरी कोणती कार्यवाही झाली नाही. आणि जरी शाळा बंद केली तरी तो विद्यार्थी रोज शाळेच्या दरवाजावरती जाऊन अभ्यास करतो. शाळेच्या वेळेत जातो, गणवेश घालतो, वेळेत जातो, अभ्यास करतो आणि त्याची दखल कोणी घेतली नाही. आणि विशेष म्हणजे आमच्या जिल्ह्यातील मंत्री श्री दीपक केसरकरजी असूनसुद्धा ही शाळा बंद आहे ह्याच्यात मोठं आश्चर्य वाटतं. शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यात अशा प्रकारचा धक्कादायक प्रकार घडल्यामुळे त्याची चर्चा समजा सिंधुदुर्गात होता. 20पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या जिल्हा परिषदेची शाळा बंद करण्याचा विचार राज्य सरकार करता. पण दुर्गम भागातील शाळा बंद झाल्यो तर आमचे झिलगे शिक्षणासाठी खय जातले, शिक्षण कसा घेतले असेही प्रश्न आता आमका पडूक लागले आहेत. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज, सिंधुदुर्ग. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.